आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या 36व्या पारायण सोहळ्यास प्रारंभ। श्री संत शेख मोहम्मद महाराज आजही आपल्यात उपस्थित हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष यांनी आपला अनुभव कथन केला। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। संपूर्ण भारतास हिंदू मुस्लिम धर्मातील द्वैत घडून आणणारे राष्ट्रीय संत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा 36वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास आज प्रारंभ करण्यात आला। श्री संत तात्या महाराज महापुरुषांचे वंशज हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष सुश्राव्य हरिनाम कीर्तनानं पहिले पुष्प गुंफले गेले। आज सकाळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध पूजन करण्यात आले। ज्ञानेश्वरी व योग संग्राम ग्रंथाचे पारायणास आज प्रारंभ करण्यात आला। दुपारी श्री संत सावता महाराज भजनी मंडळ श्रीगोंदा यांनी भजन सेवा दिली। हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज खेडकर व हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज खेडकर यांचे प्रवचन संपन्न झाले। सायंकाळी हरिपाठ होऊन रात्री 8:30 ते 10:30 या काळामध्ये हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष यांनी कीर्तन सेवा दिली। संदीप बोदके व सतीश मखरे यांच्या हस्ते भूषण महाराज महापुरुष यांना पुष्पहार समर्पित करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक श्रोतागण उपस्थित होता। दक्ष टाइम्स 24 ला बोलताना हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष म्हणाले, श्री संत शेख मोहम्मद महाराज यांची श्रीगोंदा येथे संजीवन समाधी असून ते स्थान प्रचंड जागृत आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराज आजही आपल्यामध्ये उपस्थित आहेत याची अनेकांना अनुभूती येते, मात्र यासाठी आपली महाराजांवर नितांत श्रद्धा असायला हवी। यावेळी भूषण महाराजांनी आपला अनुभव कथन केला। शेख मोहम्मद विंद त्याचे हृदयी गोपाळ, आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं वैभव असणाऱ्या ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य जे आपल्या घडून आणलं असे श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा हा 327वा संजीवन समाधी सोहळा आणि यात्रा उत्सव त्याच्या निमित्ताने आज भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा या नाम सप्त्याला आजपासून सुरुवात झाली। आज पहिला दिवस आहे आणि त्या सोहळ्याला सुरुवात होऊन पहिल्या दिवशी लोकांनी आपल्या आवडीप्रमाणे आनंदाप्रमाणे त्याचा लाभ घेतला। असा हा नाम सप्ताह गाथा पारायण कीर्तन महोत्सव मोहम्मद महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी पार पडत असतो। सप्ताहाचं हे 36वं वर्ष आहे आणि हे 36 वर्ष फार महत्त्वाचे। तसं पाहायला गेलं तर आपल्या संसारामध्ये 36 आकड्याला फार किंमत नाही, 36ला वाईट मानलं जातं, पण वारकरी संप्रदाय असा आहे ज्याला वाईट म्हटलं जातं त्यालाच वारकरी संप्रदायात चांगलं केलं जातं। मग असा हा 36 वर्ष म्हणजे 3 तप पूर्ण झाले, 12 वर्षाचे एक तप असतं, असे 3 तप या वर्षी पूर्ण झाले। असा हा भव्य दिव्य अखंड सप्ताह सुरू झाला आणि का सप्ताह 36 वर्षापर्यंत गेला त्याचं एकमेव कारण आहे श्री संत शेख मोहम्मद महाराजांचं असणारं आज जे स्थान आहे ते आजही जागृत स्थान आहे। अनेक अनुभव आहेत, आमच्या घरात घडलेला अनुभव मी सांगतो। आमची एक आत्या होती, त्या आत्याला लहान असताना इथं रोज दर्शनाला यायची, महाराज दर्शन घेऊन जायचं। तर एक दिवशी दर्शनाला आत्या आत गेली प्रदक्षिणा घालताना पाठीमागची जी शिळा आहे त्या शिळेवरती मोहम्मद महाराज पद्मासन घालून बसलेली होती आणि ती पळत गेली, घाबरत गेली। तात्याने विचारलं मला, त्या तात्या महाराज तिथे एक व्यक्ती बसली होती। तात्याने सांगितलं अरे ते तर मोहम्मद महाराज होते। म्हणजे आजही आपल्याला ते भेटतात, आजही आपल्याला ते उपदेश करतात, दर्शन देतात, पण तशी श्रद्धा ठेवावी लागेल, तसा भाव ठेवावा लागेल आणि नुसतं श्रद्धा भाव ठेवून उपयोग नाही, तर त्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल। त्यांनी दिलेली जी अहिंसेचा मार्ग आहे, त्यांनी दिलेला जो प्रेमाचा मार्ग आहे, त्या प्रेमाच्या मार्गाने अहिंसाच्या मार्गाने जाऊन आपल्याला ती भक्ती करावी लागेल। तशी भक्ती केली तर आजही महाराज आपल्याला दर्शन देतील आणि त्यांनी दर्शन द्यावं म्हणून तर सगळा खटाटोप चाललेला आहे। म्हणून महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं, कृपा करावी अशी त्यांना विनंती करायची आणि ते विनंती करण्याकरता हा उत्सव आपण करतो आहे। यात्रा उत्सव गौणी पण महाराजांचा समाधी सोहळा मुख्य आहे, तो समाधी सोहळा आपल्याकडून घडावा आणि त्यांनी आपल्या कृपा करावी हीच महाराजांची प्रार्थना। रामकृष्ण राम। बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी हरिभक्त पारायण उमेश महाराज दसरथे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं।
मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 4 भव्य ग्रंथ दिंडी व रिंगण सोहळा होणार आहे. बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी श्री चंदनले बसणार आहे. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी श्रींचा यात्रा उत्सव प्रारंभ होणार आहे. शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा असणार आहे. शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 ते 11 उत्तर पूजा कार्यक्रम होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी भाविकांनी तनमन धनानं सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.